रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आधुनिक काळातील एका महान संताचं संन्याशाचं जीवन आपण पाहतो आहोत. प्रामुख्याने आपण विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागो परिषद कशा रीतीने गाजवली यातला एक प्रसंग मी फक्त आपल्या समोर मांडला. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या एका वाक्याने त्या ठिकाणचा संपूर्ण जनसमुदाय उभा राहायला 4.5 मिनिट मिळाले. तेवढ्या वेळात त्यांनी जग जिंकलं. आमच्या भारतीय संस्कृतीची घोषणा आहे कृणंतो विश्वम आर्यम. आम्ही सुद्धा जग जिंकायला निघालेलो आहोत. पण आमची जग जिंकण्याची पद्धती वेगळी आहे, अन्य लोकांची जग जिंकण्याची पद्धती वेगळी आहे. विवेकानंदांनी 11 सप्टेंबरला ज्या अर्थाने जग जिंकलं त्या अर्थाने आम्ही सगळ्या जगाला आर्य करायला निघालेलो. आर्य हा गुणवाचक शब्द आहे, वंशवाचक नाही. म्हणजे पुढारलेला ज्ञानी, सगळ्या जगाला ज्ञान देण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि आमची वेदांची घोषणाच आहे कृण्वन्तो विश्वम आर्यम, सगळ्यांना ज्ञानी करणं. आता विवेकानंदांनी पहिल्या व्याख्यानात जो विषय मांडला तो शिवमहिम्न स्तोत्रामधला एक श्लोक मांडला आणि गीतेतला एक श्लोक मांडला. ऋतूनाम वैचित्र्यात हा श्लोक मांडला, ज्याचा रूपांतर करताना आपल्याला म्हणता येईल आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. या पद्धतीने सर्व मार्ग शेवटीला एकाच परमेश्वराकडे येणार आहेत. हा आमचा सिद्धांत विवेकानंदांनी पहिल्या व्याख्यानातून मांडला. शिकागो परिषद 11 सप्टेंबर पासून ते 27 सप्टेंबर पर्यंत चालू होती. आता पहिल्याच दिवशी विवेकानंदांनी या पद्धतीने विचार मांडल्यामुळे नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा लोक उठून निघून जाऊ लागले की त्या ठिकाणचे संयोजक येऊन सांगतात की आत्ताच्या वक्त्याचं भाषण झालं की विवेकानंदांचं भाषण होणार, सगळा जनसमुदाय पुन्हा येऊन बसत असे. म्हणजे विवेकानंदांनी 11 सप्टेंबर पासून ते 27 सप्टेंबर पर्यंत अमेरिका पूर्ण भारावून टाकली. त्यातल्या फक्त 2-3 व्याख्यानांचा उल्लेख करणार आहे. 15 तारखेला त्यांनी जे व्याख्यान दिलं ते खूप मंडूक या वृत्तीचं उदाहरण म्हणून सांगून त्यांनी व्याख्यानाचा विषय काय ते म्हणाले, एक सागरातला बेडूक सहज बाहेर आला आणि चालत येत असताना एका विहिरीमध्ये पडला. विहिरीत असलेल्या बेडकाने त्याला विचारलं, बाबा रे तू कुठून आलास? त्यांनी सांगितलं मी सागरातून आलेलो आहे. मग या बेडकाने असं म्हटलं, अरे सागर किती मोठा आहे? म्हणाले पुष्कळ मोठा आहे. त्या विहिरीतल्या बेडकाने विहिरीमध्ये 4-5 फेऱ्या मारल्या आणि सांगितलं 5 पट. तिला 10 बादल्या 10 पट. अरे म्हणाले या विहिरीत बसून खूप मंडूक हा शब्द प्रयोग त्याच्यातून रोड झाला. या विहिरीत बसून त्या अथांग सागराची कल्पनाच तुला करता येणार नाही. तुला या विहिरीच्या बाहेर येऊन सागराच्या काठावर आल्यानंतर तुला सागराची अथांगता दिसेल. तसा सगळा खरा धर्म हा संपूर्ण पंथांना आणि मानव जातीला नव्हे चराचर सृष्टीला सामावून घेणार आहे. पण प्रत्येक जण आपापल्या विहिरीमध्ये बसून माझाच धर्म श्रेष्ठ आणि तो धर्म नव्हेच तर ते पंथ आहेत आणि धर्म केवळ एकच आहे, याला
वैदिक धर्म म्हणतात, ज्याला सनातन धर्म म्हणतात, तोच केवळ धर्म व्याख्येला परिपूर्ण आहे. महाभारतात सुद्धा जी धर्माची व्याख्या आली ती हीच आली आहे की धारणा धर्म इत्याहो धर्मो धारयते प्रजाहा. समाजाची धारणा करण्यासाठी केले गेलेले नियम म्हणजे धर्म. आणि हा धर्म याच्यावर सृष्टीला लागू आहे, कोण्या एका पंथाला नाही. व आपल्या पंथाच्या बाहेर पडून खऱ्या धर्माची ओळख करायची असेल तर आमच्याकडे या, असा 15 तारखेच्या व्याख्यानात त्यांनी एकंदरीत विषय मांडला. 19 तारखेला हिंदू धर्मावरचा त्यांचा व्यापक मोठ्या प्रमाणावर विषय मांडणी झाली. मी सगळेच काही त्यांनी शिकागो परिषदेत मांडलेले व्याख्यान मांडत नाही, कारण तो नुसता वैचारिक विषय होईल. मला जे पुढे जायचं आहे, या काळात जी प्रसिद्धी झाली त्यामुळं त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ असं मानणारा जो वर्ग होता तो विवेकानंदांचा अपमान करण्यासाठी टपून बसला होता. अनेक गोष्टी तो अपमान करण्यासाठी करत होता. एकीकडे विवेकानंदांची प्रचंड प्रसिद्धी झाली होती, तर दुसरीकडे त्यांचा अपमान करण्यासाठी अनेक लोक टपून बसले होते. हे सगळी शिकागो परिषद जिंकल्यानंतर विवेकानंद अमेरिकेत काही काळ जे राहिले त्या काळात त्यांच्या काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एका संस्थेने वाचनालयाच्या उद्घाटनासाठी विवेकानंदांना बोलवलं. उद्देश हा की सर्वश्रेष्ठ ख्रिश्चन धर्म आहे, सर्वात कनिष्ठ हा हिंदू धर्म हे दाखवण्याच्यासाठी गीता सगळ्यात खाली आणि बायबल सगळ्यात वर ठेवलं होतं. विवेकानंदांनी ती रचना पाहिली आणि ज्या वेळेला व्याख्यानाला उठले त्यावेळेला म्हणाले, या ठिकाणचे संयोजक फारच ज्ञानी दिसतात. आणि हळूच पुढे म्हणाले की त्यांना हे कळलं, जगातल्या सर्वच ग्रंथांचा पाया हा गीता ग्रंथांनी घातलेला आहे. गीता ग्रंथ काढला तर सगळे ग्रंथ कोसळतील, म्हणून गीता त्यांनी काढून घेतली, सगळे ग्रंथ कोसळले. म्हणजे अपमान करण्यासाठी सुद्धा ज्या कृती करण्यात आल्या अमेरिकेमध्ये, त्याच्यावरही या संन्याशांनी मात मिळवली, असं आपल्याला अमेरिकेतल्या त्यांच्या एकंदरीत वर्तनावरून, एकंदरीत त्या सगळ्या भावनावरून आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारचा हा विजयी पुत्र ज्या वेळेला अमेरिकेतून युरोप मध्ये आला आणि युरोप मध्ये आल्यानंतर ज्याला मॅक्स मुलर म्हणून प्रसिद्ध त्या काळातला वेदांची भाष्य सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर, जर्मन विचारवंत होता पण इंग्रजीतून त्यांनी लेखन केलं आणि ऋग्वेदासकट अनेक भारतीय ग्रंथांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. त्या काळातला तो जगप्रसिद्ध विद्वान म्हणून मान्यता पावलेला होता. पण ज्यावेळेला विवेकानंदांची भेट झाली त्यावेळेला त्याचं वय प्रचंड होतं, पण त्यांनी विवेकानंदांना वाकून नमस्कार केला. तर सांगायचं तात्पर्य की विवेकानंद ज्यावेळेला युरोपमध्ये गेले त्यावेळेला त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे त्यांना एक शिष्या मिळाली. तिचं नाव मार्गारेट नोबेल. परंतु विवेकानंदांची शिष्या झाल्यानंतर ती एक शिक्षिका होती, अध्यात्माचा तिचा पाया होता आणि म्हणून तिने विवेकानंदांचं शिष्यत्व पत्करलं. पुढे तिचं नाव भगिनी निवेदिता हे विवेकानंदांनी ठेवलं. सांगायचं तात्पर्य, भगिनी निवेदिता पुढच्या काळात भारतात येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांच्या मध्ये काम केलं. त्याचा आढावा आपल्याला फारसा पुढे घेता येईल. अमेरिकेतला एक मजेशीर प्रसंग आपल्याला सांगायचा राहिला तो सांगून, हा संन्यासी ज्यावेळा भारतात येतो त्यावेळा कशा रीतीने पुढचे कार्यक्रम होतात हे आपल्याला पाहायचं आहे. एका ठिकाणी वेदांतावर व्याख्यान देण्यासाठी त्या ठिकाणच्या संयोजकांनी बोलवलं होतं. विवेकानंद त्या गावामध्ये 7 दिवस मुक्काम करून होते. ज्या ठिकाणी व्याख्यान होतं आणि ज्या ठिकाणी उतरले होते हे अंतर साधारणपणे 1 किलोमीटरच्या दरम्यान होतं. विवेकानंदांना त्यांनी विचारलं, तुम्हाला वाहन पाहिजे का? तर त्यांनी सांगितलं, नाही, मी एवढं अंतर पायी चालून येत जाईल, मला चालण्याचाही सराव पाहिजे. अशा रीतीने आता सगळ्या प्रकारचं वैभव त्यांना मिळालेलं होतं. कुठल्याही प्रकाराने आर्थिक चणचण वगैरे काही राहिलेली नव्हती. या काळातला हा प्रसंग आहे. ज्या ठिकाणी उतरले होते आणि ज्या ठिकाणी व्याख्यानाला जायचं होतं
या अंतरावरून ते पायी जात असताना त्यांना एक आश्चर्यकारक प्रसंग दिसला. तो म्हणजे असा की एक स्त्री थडग्याला वार घालत असलेली पाहिली. साधारणपणे प्रौढ वय असावं, 40च्या जवळपास अशा प्रकारची, आणि ती त्या थडग्याला वार घालत असताना पाहिली. विवेकानंदांच्या मनात विचार आला, आम्ही आमची संस्कृती इतकी आदर्श असं म्हणतो आहोत, परंतु हा तर आदर्श त्याच्याही पेक्षा उच्च दिसतोय. एक स्त्री मृत्यूनंतर आपल्या पतीच्या थडग्याला वार घालते. 3-4 दिवस पाहिल्यानंतर 5व्या दिवशी न राहून विवेकानंद त्या महिलेकडे गेले आणि तिला म्हणाले, आई साहेब, तुम्ही या थडग्याला वार का घालतात? तिने सांगितलेलं उत्तर भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यामधला फरक व्यक्त करणार आहे. तिने सांगितलं, आतापर्यंत माझे 5 का 6 लग्न झाले. हा जो 6वा पती आहे हा अत्यंत आवडता होता. यांनी मृत्यू समयी अशी इच्छा व्यक्त केली होती की माझं थडगं वाळेपर्यंत तू दुसरं लग्न करू नको. ते थडगं लवकर वाळावं आणि नंतरचं लग्न लवकर करता यावं यासाठी ती त्याला वारा घालत होती. हा पाश्चात्य संस्कृतीचा कदाचित आदर्श असेल. आणि म्हणून आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की मूलभूत स्वरूपामध्ये भारतीय संस्कृतीने चतुर्विध पुरुषार्थ जे मांडले त्याच्यावरही विवेकानंदांची फार उत्कृष्ट व्याख्याने. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष नुसता वैचारिक विषय जरी विवेकानंदांचा मांडायचा म्हटलं तर त्यातही आपल्याला भरपूर पाहता येईल. पण मला आता भारतात आल्यानंतरचे काही महत्वाचे प्रसंग आपल्या समोर विवेकानंदांच्या जीवनातले मांडायचे आहेत. अशा प्रकाराने जगाला जिंकलेला जगज्जेता आमचा महावीर योद्धा संन्यासी ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला त्यांचं स्वागत जे झालं ते भास्कर सेतुपती म्हणून जे त्या ठिकाणचे राजे आहेत त्यांनी आणि त्यांचा जो प्रधान आहे यांनी स्वागत केलं. विवेकानंदांना बसण्यासाठी रथ सज्ज करण्यात आला होता. पण विवेकानंद ज्या वेळेला जहाजातून भारत भूमीवर त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळेला मातृभूमीला साष्टांग दंडवत घातलं. आणि केवळ दंडवत घातलं नाही तर त्या वाळूमध्ये ते लोळले, म्हणजे संपूर्ण शरीराला वाळू लागेल अशा पद्धतीने ते त्यामध्ये लोळले आणि नंतर रथामध्ये बसले. रथाला घोडे लावले होते, परंतु त्या ठिकाणच्या भास्कर सेतुपती ह्या राजांनी आणि प्रधानांनी रथाचे घोडे सोडून दिले आणि एका बाजूला प्रधान आणि दुसऱ्या बाजूला राजा या दोघांनी विवेकानंदांचा रथ ओढायला सुरुवात केली. जनतेला हे पाहवलं नाही. जनतेने राजा आणि प्रधानालाही बाजूला केलं आणि जवळजवळ 2-3 फरलांग पर्यंत जो रथ ओढायचा होता तो जनतेने विवेकानंदांचा रथ व्यासपीठापर्यंत नेला. सांगायचं तात्पर्य की अशा शरीराने संपूर्ण वाळू माखलेल्या रूपामध्ये विवेकानंद व्यासपीठावर उभे राहिले. आणि भारतात आलेलं जे पहिलं व्याख्यान आहे त्या व्याख्यानातले प्रमुख 2-3 मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यांनी पहिला मुद्दा मांडला तो हा मांडला की मी भारतात जन्माला आलो हे माझं भाग्य. त्यामध्ये भारतीय संस्कृतीचा या सनातन वैदिक धर्मात जन्माला आलो हे माझं भाग्य. मी भारतातून अमेरिकेत जाण्यापूर्वी असं मानत होतो की माझा देश फार श्रेष्ठ आहे, माझ्या देशाची संस्कृती आणि माझा धर्म सुद्धा श्रेष्ठ आहे. हा माझा भाव तर होताच, पण ज्यावेळेला अमेरिकेतून परत आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की केवळ सामान्य रीतीने भारत श्रेष्ठ नाही तर भारत ही पुण्यभूमी आहे आणि जगातले उरलेले सगळे देश भोगभूमी आहेत, भोगाच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि त्यामुळं सर्वश्रेष्ठ भूमी जर कोणती असेल तर भारत भूमी आहे. आणि ज्याला कोणाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, अंतिम पदाला जाऊन त्या परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्या प्रत्येकाला भारत भूमीत येऊनच
आपला विकास करून घ्यावा लागेल. आज हरे राम हरे कृष्णचे तांडे जे भारताकडे येत आहेत, कृष्ण भक्तीचं एक मोठ्या प्रमाणावर वादळ जगामध्ये उत्पन्न झालंय. त्याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणच्या भौतिक संस्कृतीमधून, त्या संस्कृती म्हणताच येत नाही त्याला, विकृतीमधून मानवी जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमची कुटुंब संस्था, लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांची चरित्र एवढ्यासाठी नाही वाचायची की त्यांनी कोणते पराक्रम केले आणि काय केलं, ते तर आहेच. त्यांनी आमची कुटुंब संस्था विकसित केली, त्यात आदर्श घालून दिले. आज पाश्चात्य जगतामध्ये 5-6 महिन्यापूर्वी आपले एक मंत्री नितीन गडकरी हे युरोपमध्ये जाऊन आले. आणि युरोपमध्ये जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना विचारलं, का हो म्हणाले, तुमच्याकडे अजून तुमची संस्कृती शिल्लक आहे का? ते म्हणाले, तुम्हाला शंका काय येते? त्यांनी सांगितलं की आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप नावाची जी पद्धती आली त्यामुळे लग्न होतच नाही. जसे प्राण्यांच्या मध्ये प्राणी एकत्र येतात आणि नवीन प्रजा उत्पन्न होते, नंतर त्या प्रजेला बापही माहित नसतो, आई माहित नसते, अशा प्रकारची परिस्थिती आज आमच्या या युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये उत्पन्न झाली आहे. प्रचंड वैभव आहे, कुठल्याही प्रकाराने आर्थिक कमतरता नाही, सर्व प्रकारचे भोग आहेत, परंतु माणसं मात्र दुःखी आहेत. अशा प्रकारचं त्यावेळेला गडकरींनीही सांगितलं की आजही आमच्या भारतामध्ये संस्कृती टिकून आहे, ती खेडेगावात मोठ्या प्रमाणावर आहे, पण पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव म्हणून काही ठिकाणी तुम्ही म्हणता तसं भारतातही सुरू झालेलं आहे. आम्ही विचार केला पाहिजे की आम्हाला जर आमच्या भारतीय संस्कृतीला टिकवायचं असेल तर भारताची जी कुटुंब संस्था आहे ही प्रामुख्याने टिकली पाहिजे. विवेकानंदांनी तोच विषय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मांडला. आता विवेकानंदांच्या व्याख्यानात मी विवेकानंदांचे 10 खंड आहेत ते वाचा असं म्हणेल, पण 10ला 10 वाचून किती जणांना होईल माहित नाही, पण मी त्यांचं एक व्याख्यान जरूर वाचा. 4 ते 5 रुपयाचं एक छोटी पुस्तिका आहे, त्या पुस्तिकेवर नाव आहे आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर आहे, माझ्या मोहिमेची योजना. म्हणजे मी कशाला जन्माला आलो, काय करण्यासाठी जन्माला आलो, ते व्याख्यान वाचलं की मग आपल्याला लक्षात येईल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जन्माचं जे रहस्य सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेषला उरला तो शेऊ, आर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडाली, एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. ते नाम घेऊन तुकाराम महाराजांना 350 वर्षापूर्वी यावं लागलं, 400 वर्षापूर्वी यावं लागलं. तीच अधूनमधून जी काही थोडीशी आमच्या धर्मामध्ये ग्लानी येते ती दूर करण्यासाठी संत येत असतात. आधुनिक काळामध्ये 100-125 वर्षापूर्वी विवेकानंदांनी आमच्याकडे आम्ही आमच्या ज्या संस्थेचं म्हणून काम करतो तेच काम विवेकानंदांनी त्या काळात उभं राहावं याच्यासाठी प्रयत्न केले असं निश्चित म्हणता येईल. मुद्दा एक आहे की माझ्या मोहिमेची योजना या व्याख्यानातले प्रामुख्याने 2 उतारे मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यातला पहिला उतारा आधी मांडतो आणि मग त्याचं विश्लेषण करतो. विवेकानंदानं कोणीतरी विचारलंय की तुम्ही तुमची संस्कृती एवढी उच्च म्हणता, मग या संस्कृतीत आज दोष कसे काय शिरले, तुमचा देश पारतंत्र्यात कसा काय गेला, असे अनेक प्रश्न विचारले. माझ्या मोहिमेची योजना या व्याख्यानामध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत, प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. त्यातला पहिला उतारा मी आपल्या समोर मांडतो. विवेकानंद म्हणतात, आमच्या समाजात पुष्कळ दोष आहेत, तसेच ते इतर प्रत्येक समाजात आहेत. येथे म्हणजे भारतात विधवांच्या अश्रूने भूमी भिजत असेल तर पाश्चात्य राष्ट्रात अविवाहित स्त्रियांच्या दुःखपूर्ण सुस्कार्याने वातावरण भरून गेले आहे. येथे दारिद्र्य थैमान घालीत आहे तर तिकडे उपभोगाच्या अतिरेकाने पाश्चात्यांना जीवनाचा वीट आला आहे.
इथे अन्नाच्या अभावाने लोक मरतात, तर तिकडे खायला अत्याधिक अन्न झाल्यामुळे लोक आत्महत्या करतात. दुःख हे सर्वत्र आहे. अंगी मुरलेल्या नित्याच्या संधिवातासारखे आहे. आपण त्याला पायातून घालवण्याचा प्रयत्न केला तर तो मस्तकाकडे जातो. तिथूनही घालवण्याचा प्रयत्न केला तर आणखी कुठेतरी होतो. आपण त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घालू शकतो इतकेच. पळते म्हणतात, बालकांनो, दुःखावर वरवरचा उपाय करणे हा काही खरा मार्ग नव्हे. आपले तत्वज्ञान सांगते, चांगले व वाईट याची युक्ती नित्याची असून ते दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आहेत. एकाचा तुम्ही स्वीकार केल्यास दुसऱ्याचाही स्वीकार तुम्हाला करावाच लागेल. सागरातील लाटा इतरत्र निर्माण होणाऱ्या पोकळीमुळे उत्पन्न होत असतात. अन्नाचा एखादाही कण दुसऱ्याच्या तोडून काढल्याशिवाय खाता येत नाही. हा सृष्टीचा नियम आहे, तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की सर्व वाईट गोष्टीचा प्रतिकार केवळ बाह्य प्रयत्नाने होणार नाही, तर ते मानसिक परिवर्तन आवश्यक आहे. आणि हे मानसिक परिवर्तन समाजात राहून समाजाला अप्रत्यक्ष रीतीने शिक्षण देऊन करावं लागणार आहे. अप्रत्यक्ष रीतीने शिक्षण म्हणजे काय हो? अप्रत्यक्ष रीतीने शिक्षण म्हणजे सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायम नाप्रमद. हे नुसतं तोंडाने म्हणायचं नाही, तर आचरणात असलं पाहिजे. आधी केले मग सांगितले, अशा प्रकारची आदर्श माणसं समाजात उभं राहतील, संत उभा राहतील, त्याच वेळेला परिवर्तन होईल. अन्यथा नुसते शब्दाचे बुडबुडे असतील, त्याच्यातून कुठल्याही प्रकाराने परिवर्तन होणार नाही. आणि विवेकानंदांनी दोन्ही संस्कृतीतला फरक सांगून आजही काही प्रमाणात आमचं अधःपतन झालं असलं तरी कुटुंब संस्था टिकून असल्यामुळे आमची संस्कृती टिकून आहे, हा भाव त्या व्याख्यानामध्ये त्यांनी मांडला. आपण पुढे जाऊया. विवेकानंद ज्या वेळेला शारदा माता यांना भेटायला आले, विजयी पुत्र भेटायला आलेला होता, शिष्य होता, पुत्रवत त्या त्यांच्यावर प्रेम करत होत्या. सगळ्या जगामध्ये विजयी होऊन आलेले असल्यामुळे त्यांचं स्वागत भारतामध्ये त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर सगळीकडे झालं. या स्वागताचा एक परिणाम म्हणून विवेकानंदांना काम करण्यासाठी आता सुकर वातावरण निर्माण झालं. त्यांनी पाहिलं, आमच्याकडे आमच्याच धर्मामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या चालीरीती उत्पन्न झाल्या की ज्या मूळ धर्माला धरून नाहीत, वैदिक धर्माला धरून त्या नाहीत, सनातन वैदिक धर्माला त्या मान्य नाहीत. पण कुठल्या न कुठल्या कारणाने जर निर्माण झाल्या असतील तर त्या आम्ही बाजूला केल्या पाहिजेत, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण आपल्याकडे भगवंतांनी असं म्हटलंय, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम चा अर्थ काय? की जो ज्या पद्धतीने माझी उपासना करतो किंवा माझ्याकडे येतो त्या पद्धतीनेच मी त्याला प्रत्युत्तर देतो. असं काम भगवंत स्वतः करतात, त्याचा अर्थाचा विषय नाही. आणखीन एका ठिकाणी भगवंत म्हणतात, उद्धरे आत्मनात्मानम आत्मावसाधये आत्मवयात्मनो बंधू आत्मना. याचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण सांगून थोडस स्पष्ट करतो आणि मग विवेकानंदांच्या या विषयाकडे वळतो. नरकासुराने ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार केले, 16,108 नारींना त्यांनी आपल्या कारागृहामध्ये ठेवलं. इंद्राचा दूत भगवंतांच्याकडे आला आणि सांगितलं, त्याचं नाव मातरी. त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने कुंडल पळवलेत. कोणाची? आदितीचे, म्हणजे इंद्राच्या आईची, आणि त्या नरकासुराने पळवलेत. हा एकमेव त्याचा अपराध नाही, तर तो महिलांच्यावर फार मोठा अत्याचार करणारा महिलांचा शत्रू आहे. त्याच्या कैदेमध्ये 16,100 स्त्रिया आहेत. आपण त्यांना सोडवावं, त्या स्त्रियांना मुक्त करावं. आता या ठिकाणी मुद्दा जो येतो तो लक्षात घेण्यासारखा आहे. भगवान श्रीकृष्ण या मोहिमेवर, अन्य मोहिमेवर नाही, या मोहिमेवर सत्यभामेला घेऊन निघाले. सत्यभामाला कहून का निघाले? तर उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. ज्याच्यावरच संकट आहे त्यांनी ते दूर करण्याचा प्रयत्न करावा, मी फक्त पाठीमागे राहून मदत करी. महिलांच्यावरच संकट होतं म्हणून महिला बरोबर पाहिजे. आणि म्हणून सत्यभामा स्वतः सारथ्य करण्यामध्ये जशी कुशल होती तशी युद्धातही कुशल होती.
तिनेही युद्धामध्ये भाग घेतला आणि त्या ठिकाणी नरकासुराचा वध झाला. या ठिकाणी आणखीन एक बारीक मुद्दा सांगून मी माझ्या पुढच्या विषयाकडे वळतो. 16,000 नारी भूकुनी ब्रह्मचारी असा एक शब्द प्रयोग आम्ही बऱ्याच वेळा करत असतो. तो अध्यात्माचा शब्द प्रयोग आहे, पण आम्ही त्याचे अर्थ विपरीत लावतो. या शरीरामध्ये 16,108 नाड्या आहेत. त्या सर्वच्या सर्व ज्याच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत शुद्ध होत्या, एकही नाडी बिघडली नाही. ज्यावेळा नाडी बिघडते त्यावेळा माणूस आजारी पडतो. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात ते एकदाही आजारी पडलेले दिसणार नाहीत. याचा अर्थ 16,108 नाड्या त्यांच्या शुद्ध होत्या आणि म्हणूनच ते योगियांचे योगी होते हे आपल्याला लक्षात येईल. प्रश्न येतो त्या 16,108 महिलांचा. त्यात लक्षात आम्ही घेतलं पाहिजे की नरकासुराच्या कैदेतून सुटल्यानंतर त्या महिला आणि भगवान श्रीकृष्णांच्याकडे असा प्रश्न टाकला की भगवंत तुम्ही आम्हाला सोडवलं, परंतु आम्हाला आनंद होत नाही. आम्ही त्याच्या जेलमध्ये होतो, निदान 2 वेळा खायला तरी मिळत होतं. आता आमचे आई वडील आमचा गुन्हा नसताना आम्हाला त्यांनी पकडून नेला असताना आता स्वीकार करणार नाहीत. आम्ही काय करावं? आमच्या समोर 2च मार्ग आहेत. एक म्हणजे वेश्या व्यवसाय आणि दुसरं म्हणजे आत्महत्या आणि धर्म सांगतो. या दोन्ही गोष्टी पाप आहेत. त्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर भगवान हा आमचा पती हे सांगा. लक्षात ठेवा, पती म्हणजे वैषयिक संबंध असलेला एवढा अर्थ नाही. नाहीतर सभापती याचा अर्थ काय काढायचा, राष्ट्रपती याचा अर्थ काय काढायचा? सांगायचं तात्पर्य पती याचा अर्थ पालन करता. आणि भगवंताने 16,100 स्त्रियांच्या पालनाची जबाबदारी घेतली. त्या काळात किती मोठं कार्य असेल. ठीक आहे, मला आता त्याच्या खोलात जायचं नाही. त्याचं स्पष्टीकरण आणखी पुन्हा किंवा तरी करता येईल. सांगायचं तात्पर्य भगिनी निवेदिताच्या माध्यमामधून त्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या, त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हे सांगण्यासाठी मी या गोष्टीचा उल्लेख केला. आणि आता दुसरा मुद्दा, विवेकानंदांनी भारतात आल्यानंतर 2 संस्थांची स्थापना केली. एका संस्थेचं नाव आहे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन नावाची जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमामधून विवेकानंदांनी समाजसेवेचे कार्य केले. ज्या ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे 1897 किंवा नंतरच्या काळात प्लेगची साथ अनेक वेळा भारतात आली, हजारो लोक त्यामध्ये मरण पावले. तर या काळात रामकृष्ण मिशनच्या माध्यमामधून निरनिराळ्या ठिकाणी सेवा कार्य करून जनतेची सेवा करण्याचं काम. जे का रंगले गाजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची की जाणावा, मृदू समाय नवित त्याची सज्जनाचे जित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी हृदय, दया करणे जे पुत्रांशी त्याची दासा आणि दासी. समाजाचं झालेलं हे विचित्र चित्र पाहून विवेकानंदांनी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर समाज कार्य करण्यासाठी म्हणून रामकृष्ण मिशन नावाची संस्था स्थापन केली. पण केवळ समाजसेवा करून भागत नाही, तर ज्या मूल्यांच्या आधारावर आम्हाला आमचा देश आणि समाज उभा करायचा आहे त्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी तत्वज्ञानाची आवश्यकता असते. आणि तत्वज्ञान केवळ शब्दांच्या बुडबुड्यांनी सांगून होत नाही, तर तशा प्रकारचा आचार असलेले संन्यासी उभे करणं आणि त्यांच्या माध्यमामधून धर्माचा प्रचार करणं, याला रामकृष्ण मठ नावाची संस्था स्थापन केली. पुन्हा एकदा लक्षात घ्या, रामकृष्ण मठ या संस्थेच्या माध्यमामधून धर्माचा प्रचार करणारी माणसं उत्पन्न केली. आचरण शुद्ध समाज उभा करण्यासाठी कुटुंब संस्था टिकली पाहिजे याचा परिश्रम सुरू केले. आणि दुसऱ्या बाजूला समाजसेवेचं काम करणारी रामकृष्ण मिशन नावाची संस्था स्थापन केली. अशा पद्धतीने विवेकानंदांनी एकीकडे आपलं समाज कार्य मोठ्या प्रमाणावर चालू ठेवलं. विवेकानंदांच्या जीवनातले जे आदर्श आहेत, या आदर्शां काही म्हणायचे कोणाला, या आदर्शांच्याकडे पाहताना मग आपल्याला लक्षात येईल की विवेकानंदांचं जीवन अत्यंत शुद्ध भारतीय संस्कृतीला धरून आचार संपन्न आणि समाजामध्ये तशाच प्रकारची आचार संपन्न माणसं निर्माण करण्यासाठी होतं. मी मगा म्हणालो की विवेकानंदांच्या जीवनामध्ये माझ्या मोहिमेची
योजना हे व्याख्यान अत्यंत महत्वाचं आहे. त्यामधला आणखीन एक उतारा मी आपल्या समोर मांडणार आहे आणि मग त्या उतार्याचं स्पष्टीकरण करणार आहे. माझ्या मोहिमेची योजना याच पुस्तकातला तो उतारा आहे. विवेकानंदांनी त्यांना जे अनेक प्रश्न विचारले त्यात हाही एक प्रश्न विचारला की देशभक्तीवर तुमचं काय मत आहे. त्याला विवेकानंदांनी जे उत्तर दिलं या व्याख्यानामध्ये समाजसेवकांच्या बद्दल सुद्धा माहिती आहे आणि देशभक्तीविषयी सुद्धा मुद्दा आहे. तो लक्षात घ्या. देशभक्तीची व्याख्या जी विवेकानंदांनी केली ती आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विवेकानंद म्हणतात, लोक देशभक्तीविषयी बोलतात, देशभक्तीवर माझा विश्वास आहे, त्या संबंधी माझाही एक आदर्श आहे. कोणतेही महान कार्य करावायचे असेल तर त्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. प्रथमतः हृदयाची तळमळ हवी. बुद्धी व तर्क यात काय आहे, तर्क आपल्याला किंचित पुढे घेऊन जातो, नंतर त्याची गती कुंठित होते. हृदयातून स्फुरण मिळते. माझ्या भावी सुधारक मित्रांनो, तुमच्या हृदयात तळमळ आहे काय? देवतांचे आणि ऋषींचे लाखो वंशज आज पशुतुल्य बनले आहेत, हे बघून तुमचे हृदय पिळवटून निघते काय? देशाच्या या दुर्दशेने ग्रासल्यामुळे तुमची झोप उडाली आहे काय? ही तीव्र भावना तुमच्या नसानसात शिरून ती तुमच्या हृदय स्पंदनाशी एकरूप झाली आहे काय? देशभक्त होण्याची पहिली पायरी आहे. लोकांना शिव्याशाप देण्याऐवजी तुम्ही त्यांना खरोखरीच काही देऊ शकता काय? त्यांच्या दुःखात त्यांचं सांत्वन करण्यासाठी तुमच्याजवळ गोड शब्द आहेत काय? देशभक्त होण्याची दुसरी पायरी आहे. पण केवळ एवढेच पुरेसे नाही, पर्वतप्राय रुग्णांना तोंड देता येईल असा दृढ निश्चय तुमच्या ठाई आहे काय? तुमची पत्नी, तुमची मुले यांनी विरोध केला, तुमची सर्व संपत्ती गेली, तरी तुम्हाला जे सत्य वाटते ते करण्याचे धैर्य तुमच्या ठाई आहे काय? राजा भर्तृहरी यांनी म्हटले आहे, नीती निपुण महात्म्य निंदा करो, स्तुती करो, लक्ष्मी कोठे जावं, मरणाज व युगानंतर येऊ. धैर्यवान पुरुष तोच की जो सत्याच्या मार्गापासून किंचित सुद्धा ढळत नाही. या 3 गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला वृत्तपत्रात लिहिण्याचे प्रयोजन नाही, व्याख्याने देण्याचे कारण नाही. तुमच्या मुखावरचे विलक्षण तेज चमकेल. तुम्ही गुहेत राहत असाल तर तुमचे विचार खडकांच्या विद्येवरती फोडून बाहेर पडतील. यदा कदाचित तुमच्या काळात तुमच्या विचाराला योग्य मेंदूचा आधार मिळाला नाही तर ते स्पंदनाच्या रूपाने जगभर फिरत राहतील आणि योग्य मेंदूचा आधार मिळताच तुमच्या विचाराचं कार्यात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. हेतूच्या शुद्धतेचं आणि हृदयाच्या कळकळीचं सामर्थ्य असं असतं. म्हणून आमच्या अंतःकरणाचा हेतू जर शुद्ध असेल तर समाजामध्ये त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. हा भाव त्या व्याख्यानामधून आणि देशभक्तीची व्याख्या करताना आपल्याला विवेकानंदांच्या जीवनातला हा प्रसंग निश्चित, या व्याख्यानातला हा भाव निश्चितच आपल्याला लक्षात येईल. पुढे ते या व्याख्यानामध्ये सगळ्या शेवटीला समारोप करताना म्हणतात, आपले हे राष्ट्र अनेक जीवांना या भवसागराच्या पार नेण्याचे कार्य करीत आहे, पण आपल्या प्रमादामुळे या जहाजास काही छिद्रे पडली आहेत. ती आपण आपल्या हृदयाचे रक्त देऊन आणि मेंदूची गोळे करून करूया. या समाजाबद्दल एकही कठोर शब्द बोलू नका, कारण मी याच्यावर प्रेम करतो. याच्या प्राचीन महत्तेमुळे मी याच्यावर प्रेम करतो. मला तुमच्याविषयी प्रेम वाटते कारण तुम्ही देवतांची आणि ऋषींचे वंशज आहात आणि त्यामुळे तुमच्यावर माझं प्रेम आहे. म्हणून आपण हे सावध होऊन आपल्या संस्कृतीत उत्पन्न झालेले दोष घालवले पाहिजेत आणि निर्दोष स्वरूपाचं जीवन जगण्यासाठी, समाजाला प्रेरणा देण्यासाठी संस्कार केंद्र उभे केले पाहिजेत. केवळ शब्दांनी बोलून नाही तर एका एका केंद्रावर आपला एक एक माणूस ठेवून त्यांनी समाजामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार विवेकानंदांनी या व्याख्यानामधून मांडला. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये अनन्यश्चिंतयन्तो मां ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अशा प्रकाराने म्हटले आहे. आता योगक्षेमं वहाम्यहम् जर भगवंत म्हणत असतील तर त्याच्या पाठीमागची भूमिका सुद्धा आम्हाला लक्षात आली पाहिजे. जो समाजाचं कार्य करतो, राष्ट्राचं कार्य करतो म्हणजे भगवंताचं काम करतो, त्याला कुठल्याही प्रकाराने कमी पडत नाही. काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, हे बरोबर आहे. त्रास सहन केल्याशिवाय तुम्ही याला तयार आहात का नाही ही तुमच्या दृष्टीने तुमच्याकडे पाहण्याची ही भगवंताची परीक्षा आहे. म्हणून भगवंत बऱ्याच वेळा परीक्षा सुद्धा पाहतात.
विवेकानंदांच्या जीवनातला एक अत्यंत महत्वाचा आणि अनन्य चिंतयंतो मी या संदर्भातला जो प्रसंग आहे तो मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी सुरुवातीच्या काळात विवेकानंदांना जसं माऊली भिक्षा मागून जगतात तसं सगळे संन्यासी सुद्धा आधुनिक काळात सुद्धा भिक्षा मागून जगतात. भिक्षा मागून जगताना अनेक ठिकाणाहून जसं अमेरिकेत अनेकांनी हाकलून दिलं, भारतात सुद्धा काही फार चांगली परिस्थिती नव्हती, तर बऱ्याच वेळेला 2-2, 4-4 दिवस उपाशी सुद्धा राहावं लागायचं. असं असताना सुद्धा कशासाठी कार्य केलं तर आम्ही वैकुंठवासी या पद्धतीने आले होते म्हणून, आणि बुडत असे जन न देठ मेडोळा म्हणूनही कळवळा येत असे या न्यायाने हे काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे आपल्याला लक्षात येईल. मी सांगत होतो की अनन्य चिंतयंतो माम ये जन परिउपासते म्हणजे काय. तर एक वेळा विवेकानंद गुजरात मधून महाराष्ट्रात रेल्वेच्या प्रवासाने येत होते, आणि प्रवासाने येत असताना त्यांच्या शिष्याने जे तिकीट काढून दिलं त्याप्रमाणे बसणार. विवेकानंदांना त्यांच्या शिष्याने जे तिकीट काढून दिलं होतं ते सेकंड क्लासचं. त्या काळात रेल्वेचे 3 क्लास होते, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. सेकंड क्लास म्हणजे आजचं 2 टायरचं तिकीट काढून दिलं होतं. वर विवेकानंद वरच्या बर्थवर झोपले होते आणि खाली एक गुजराती कुटुंब होतं. 4-5 माणसं होते, पती पत्नी, त्यांची 2 मुलं वगैरे. साधारणपणे रात्री 8च्या दरम्यान त्यांनी डबा काढला आणि जेवायला सुरुवात केली, आणि वर विवेकानंदांच्याकडे पाहून काही गरज नव्हती म्हणण्याची, पण म्हणायला लागले, अंगावर भगवी वस्त्र घातलं म्हणजे झालं काय, आधी घाम गाळावा लागतो नंतर खायला मिळत असतं. अशा प्रकारचा संवाद विवेकानंद ऐकत होते, कुठल्याही प्रकाराने प्रतिक्रिया दिली नाही. असा हा सगळा प्रकार चाललेला असताना हा संन्यासी दुपारी सुद्धा जेवलाय का नाही माहित नाही. बराच प्रवास चालला होता त्यांच्या बरोबर. दुपारचं यांचं जेवण झालं होतं, संध्याकाळच्या जेवणाला हे म्हणत होते. रात्री 10:30च्या दरम्यान ज्या स्टेशनवर गाडी आली त्या स्टेशनवर एक हलवाई एक नव्हे तर 3-4 माणसाला पुरेल एवढा डबा अगदी ताजा करून डब्यात पाहत येत होता की हा संन्यासी कुठे. विवेकानंद दिसले की त्यांच्याजवळ त्यांनी डबा ठेवला. त्या ठिकाणी गाडी अर्धा तास थांबत असे. डबा ठेवला आणि सांगितलं की हा डबा तुम्हाला आणून दिलाय जेवणाचा. विवेकानंद म्हणाले, तू डबा आणलास बरोबर आहे, तुला सांगितलं कोणी. आता लक्षात घ्या काय म्हणाला तो म्हणाला, मी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गाडी नंतर फक्त एखाद दुसरी असते. रात्री 8-8:30ला माझी हॉटेल आवरून झोपण्याच्या तयारीला होतो. 9ला अंथरुणावर पडलो होतो, आणि अंथरुणावर पडलो, झोप लागली होती थोडीशी, आणि झोपीत मला एक आवाज आला की आता 10-10:30च्या दरम्यान जी गाडी येणार आहे त्यात अशा कपडे घातलेला एक संन्यासी आला आहे, त्याला भूक लागली, ताजा डबा कर. मी डोळे उघडून पाहिलं तर कोणीच दिसत नाही. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पुन्हा आवाज आला. 3ऱ्या वेळेला आवाज आल्यावर मी विचारलं, तुम्ही मला सांगणारे कोण. आणि त्या सांगणाराचा आवाज आला, मी तुला प्रभू रामचंद्र सांगतोय. त्या संन्याशाला भूक लागली, डबा ताजा तयार करून घेऊन जा. खडबडून जागा झाला, आणि त्यांनी सगळ्या प्रकारचे ताजे सगळे पदार्थ करून सगळे पदार्थ विवेकानंदांना आणून दिले. तो म्हणले, विवेकानंद म्हणाले, डबा घेऊन जा. नाही म्हणाले, डबा सुद्धा तुम्हाला द्यायला सांगितलं. आता प्रभू रामचंद्र डबा कशाला, पण त्यांनी सांगून टाकलं, डब्यासकट मी तुम्हाला दिला, आणि तो निघून गेला. विवेकानंदांनी काय केलं असेल. विवेकानंदांनी एकटेच खाल्लं नाही, विवेकानंदांनी खाली उतरून त्या सगळ्या जे डब्यात होते तिथं असलेल्या त्या सगळ्यांना तो प्रसाद दिला. आणि त्या गृहस्थ धर्म विसरलेल्या व्यक्तीची आता मात्र विचित्र अवस्था झाली, घामाघूम झाला, आणि त्याने विवेकानंदांना त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातलं. सांगायचं तात्पर्य की विवेकानंदांना नंतरच्या काळात काही अडचण पडली नाही, पण सुरुवातीला मात्र अनेक परीक्षा पाहिल्या गेल्या.
आणि भगवंत म्हणतात त्याप्रमाणे अनन्यश्च चिंतयन्तो माम ये जन रूप असते, याचा अनुभव त्यांना आला. हे या प्रसंगावरून आपल्याला निश्चितच लक्षात येईल. मागचा आणखीन एक प्रसंग सांगण्यासारखा आहे, तोही अत्यंत महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. विवेकानंद एकदा मुंबईहून पुण्याला यायला निघाले होते, असंच सेकंड क्लासच्या डब्यामधून. आणि त्या डब्यामध्ये 4-5 तरुण गप्पा गोष्टी करत होते. एक तरुण म्हणाला, हे भगवे वस्त्र घालणारे आयतं खायला मिळतं म्हणून कपडे घालून बसतात वगैरे, इंग्रजी मधून बोलणं चालू होतं. त्या 4 तरुणामध्ये एक तरुण असा होता की तो म्हणत होता, अरे संन्यास धर्म हा आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे, संन्याशांच्या मुळे तर समाज टिकून आहे. आणि अशा प्रकाराने त्या सगळ्यांची चर्चा चालू असताना ज्या वेळेला एका टोकाचा विषय सुरू झालेला होता, त्यावेळेला मध्ये पडून विवेकानंदांनी बोलायला सुरुवात केली. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या चौघापेक्षा सुद्धा त्याचं इंग्रजी आपल्याही पेक्षा बहारदार आहे. म्हणजे या संन्याशाला इंग्रजी येत होतं हे त्या बिचाऱ्यांना माहित नव्हतं. म्हणून वाटेल ते बोलले. 3 जण बरं का, त्यातले 1 जण नाही बोलला, वाटेल ते बोलले. पण विवेकानंदांनी ते ऐकून घेतलं. नंतर वैचारिक त्याचा सगळेच्या सगळे मुद्दे खोडून काढले. त्यांच्या बाजूला एक संन्यासी, एक त्यातला युवक मात्र त्यांच्या बाजूने होता. आणि जो त्यांच्या बाजूने युवक होता त्या युवकाचं नाव लोकमान्य टिळक. मग लोकमान्य टिळक विवेकानंदांना पुण्याला उतरून घेऊन आपल्या घरी गेले. घरी नेलं. त्या 3 दिवस पर्यंत त्या दोनही विद्वानांची आपापसात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आणि दोघही आपापल्या परीने, एक राजकारणातलं काम करत होता, दुसरं संन्यास धर्माचं काम करत होता, हे लक्षात येईल. दुसऱ्या अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये विवेकानंदांनी समाजातल्या निरनिराळ्या घटकांना कशा रीतीने मार्गदर्शन केलं याचे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. ज्याला आम्ही जमशेदजी टाटा म्हणतो, ते एका प्रवासामध्ये असताना विवेकानंदांशी त्यांचा संबंध आला, चर्चा झाली. आणि काय करावं असं म्हटल्यानंतर विवेकानंदांनी सांगितलं की तुमचा स्वभाव व्यापाराचा दिसतो, तुम्ही व्यापार करा. म्हणजे विवेकानंदांनी जी माणसं जोडली, ती माणसं ज्याचा ज्याचा जसा जसा स्वभाव असेल तसं तसं पाहून त्यांनी माणसं जोडली. आपल्याकडे साधारणपणे काही गोष्टीच्या बाबतीत विचार करताना असं लक्षात येतं की काही जणांना वेगळ्या पद्धतीने बोलल्याशिवाय भागतच नाही. एका प्रवासामध्ये विवेकानंद भगव्या वेशातच असायचे. बसलेले असताना चर्चा सुरू झाली. निरनिराळ्या पद्धतीने संन्यास धर्मावर टीका झाली, हिंदू धर्मावर टीका झाली. विवेकानंदांनी त्याच्या प्रश्नाची उत्तरं अगदी शास्त्रशुद्ध रीतीने अर्धा तास, 1 तास, 1.5 तास देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटीला त्याची जी काही चाल होती ती वेगळ्याच पद्धतीची दिसल्यानंतर, आता जर तू माझ्या धर्माला शिवी दिलीस तर तुला या सागरात फेकून देईल, अशा प्रकाराने म्हटल्यानंतर ती चर्चा बंद झाली. सांगायचं तात्पर्य, विवेकानंदांना योद्धा संन्यासी म्हणतात ते याही कारणाने म्हणतात. ज्याला ज्या पद्धतीचं उत्तर आवश्यक असेल त्या पद्धतीचं उत्तर धर्माच्या संदर्भात विवेकानंदांनी जगाला दिलेलं आहे, हे लक्षात येईल. आता फक्त शेवटचा एक प्रसंग त्यांच्या जीवनातला सांगून मी या विषयाचा समारोप करणार आहे. पुष्कळ प्रसंग आहेत, पण हा प्रसंग महत्वाचा आहे तेवढा सांगतो. भगिनी निवेदिता या विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांचं काम किती प्रचंड उभं केलं वगैरे. कधी भगिनी निवेदिताचा विषय आला तर त्यावेळा होईल. परंतु त्या म्हणायच्या, भगवंत तुम्ही आम्ही तुमच्या शिष्य आहोत, काहीतरी भेट द्या. विवेकानंद असं म्हणाले की ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मी तुला भेट देईन. असं म्हणता म्हणता 1902 साल उजाडलं, जुलै महिना उजाडला.
आणि विवेकानंदांनी अजून कुठलीही भेट दिली नाही. लक्षात ठेवा, आमच्याकडे जे थोर पुरुष आहेत ना, आपलं काम झालं की अवतार आटोपतात. माऊलींनी 22व्या वर्षी, शंकराचार्यांनी 32व्या वर्षी आणि विवेकानंदांनी 39व्या वर्षी आपली अवतार समाप्ती करायचं ठरवलं. अवतार समाप्ती करत असताना एके दिवशीचा प्रसंग 3 जुलै 1902 चा प्रसंग. विवेकानंदांनी त्या ठरवून टाकलं होतं, त्यांनी केव्हा जायचं, पंचांगात त्याच्यावर खूण केलेली होती. विवेकानंदांनी त्या दिवशी झारी घेतली आणि जेवण झाल्यानंतर आपल्या शिष्यांच्या हातावर पाणी ओतायला सुरुवात केली. आता शिष्यानी गुरुच्या हातावर पाणी ठेवून हात धुणं बरोबर, पण विवेकानंदांनी या पद्धतीने वेगळ्या प्रकारची कृती केल्यानंतर भगिनी निवेदितांनी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही काय चालवलंय, तुम्ही आमचे गुरु आहात आणि तुम्ही आमच्या हातावर पाणी टाकायचं म्हणता, आम्ही येणार नाही. विवेकानंदांनी ज्यांना ज्या पद्धतीचं माहिती आहे त्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं. मग त्यांनी म्हटलं, येशू ख्रिस्तानी नव्हे का आपल्या शिष्यांच्या हातावर पाणी ओतले? आणि हे उदाहरण सांगितलं की त्या भगिनी निवेदिताच्या छातीत चर्र झालं. का बरं चर्र झालं? कारण ज्या दिवशी येशूनी आपल्या शिष्यांच्या हातावर पाणी सोडलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी देह ठेवला. सांगायचं तात्पर्य, जणू काही गुरुनी सांगितलं मी उद्या जाणार आहे. कारण हे भगिनी निवेदिताच्या लक्षात आलं आणि घडलंही तसंच. 3 जुलैचा हा प्रसंग 4 जुलै सायंकाळी 4:20 1902 हे साल, या दिवशी विवेकानंदांनी आपला देह ठेवला. सांगायचं तात्पर्य काय की परंतु ज्या वेळा चिता झडझडत होती त्यावेळा मला भेट दिली नाही. शेवटचा प्रसंग सांगतो, मला भेट दिली नाही हे पाहून यांना फार वाईट वाटलं आणि त्या चिता जळत असताना त्या म्हणाल्या, गुरु मला भेट देतो म्हणाले होते पण अजून भेट दिली नाही. आणि हा शब्द सपन्याच्या आत त्या चितेतून एक भगवं कपड, विवेकानंदांच्या हातावरचा कपडा फाटला आणि तो निवेदितांच्या जवळ येऊन पडला. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी आपल्या शिष्येला भेट दिली. अशा प्रकारचं हे विवेकानंदांचं जीवन मला जेवढं आठवलं ऐन वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि तुम्ही या गुरुकुळाच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. 10 मिनिटं आहेत महाराज, अजून 10 मिनिटं आहेत की? आणि इथं बर, मग 10 मिनिट घ्यायचे का? हो हो, पूर्ण करूया की. विवेकानंदांचं जीवन हे संन्यास जीवन आहे आणि आमच्याकडे जो कफल्लक आहे म्हणजे संन्यासी आहे, काहीच स्वतःजवळ ठेवत नाही, त्याला आमच्या देशात मान आहे. आणि जो बंगल्यावर बंगले उभे करतो, बंगल्यावर बंगले उभे करणारा आणि संपत्ती मिळवणारा, इतिहासामध्ये एकच माणूस अजरामर झाला आणि तो म्हणजे भामा शहा. हा व्यापारी होता आणि याने राणा प्रतापांच्या जवळ येऊन आपली संपत्ती त्यांना सैन्य उभे करण्यासाठी सगळी देऊन टाकली. व्यापाऱ्यांच्या मधलं एकच नाव घ्यायचं झालं तर ते नाव आहे भामा शहा, ज्याने राणा प्रतापासाठी संपूर्ण संपत्ती दिली. बाकी व्यापाऱ्याचं आणि संपत्तीवाल्याचं कुठलंही नाव संपत्ती जवळ ठेवणाराचं आमच्या इतिहासामध्ये अजरामर नाही. सांगायचं तात्पर्य काय की संन्यास धर्म काय आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये संन्यास धर्माला एवढं आदराचं स्थान का आहे, या संदर्भातले काही प्रसंग विवेकानंदांचं जीवन डोळ्यासमोर ठेवून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. उदाहरण आहे फक्त, एक समाजसेवक होते, आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर निरनिराळ्या ठिकाणून वैद्यांना बोलवलं. कुठल्याही प्रकाराने उपचार केले तर त्यांचा त्वचा रोग काही बरा होत नव्हता. एका वैद्याने सुचवलं की राजहंसाला मारून
त्याचं तेल किंवा रक्त जे आहे यांच्या त्वचेला लावलं तर हे बरे होतील. म्हणून राजहंसाला पकडण्यासाठी काही माणसं सोडली आणि राजहंस कुठं असतो तर म्हणाले हिमालयामध्ये आमचं हे जे मानस सरोवर आहे त्या सरोवरामध्ये असतो. म्हणून त्या ठिकाणी ज्यांना पाठवलं, जे भोई वगैरे आहेत त्यांना पकडण्यासाठी, ते काही राजहंसाला पकडू शकले नाही, निराश होऊन परत आले. मग गावातल्या एका प्रतिष्ठित आपलं प्रौढग्रस्तांनी सांगितलं की राजहंसांना पकडण्याची मी युक्ती तुम्हाला एक सांगतो. म्हणाले सांग काय युक्ती आहे? काही नाही म्हणाले, भगवे वस्त्र घालून जायचं आणि तुम्हीच जायचं, राजहंस तुम्हाला तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या लोकांनी जे आधी पकडायला गेले होते त्यांनीच केवळ अंगावर भगवी वस्त्र घातली आणि ते त्या राजहंसाला पकडण्यासाठी तिकडे गेले. चमत्कार असा की राजहंस त्याच्या आजूबाजूला खेळायला लागले हो. त्यांनी त्यातले कसे पकडावे हाच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आला. आजपर्यंत सापडत नव्हते, आता आपल्या शरीराला स्पर्श करून जात आहेत. तरी दोघांना धरलं आणि आणलं. व्यापाऱ्यांनी आपलं त्या समाजसेवकांनी असं म्हटलं, माझ्यासाठी राजहंसांना मारायचं नाही, मला फक्त यातलं कारण सांगा की आधी गेले असताना पकडता आलं नाही आणि नंतर का पकडता आलं. हे ज्यांनी पकडण्याची युक्ती सांगितली त्यांनी कारण सांगावं. त्यांनी जे कारण सांगितलं ते लक्षात घ्या. त्यांनी कारण सांगितलं, महाशय आमच्याकडे संन्यास धर्म किंवा संन्यासाला केवळ माणसं मानतात असं नाही, तर याचे यावत सृष्टीतले प्राणी आणि भौतिक जगत सुद्धा त्याला मानतं आणि त्याच्या समोर नतमस्तक होतं. आणि म्हणून केवळ भगवी वस्त्र घातल्यामुळे ते पकडले गेले नाहीत. तर भगवी वस्त्र म्हणजे हे संन्यासाचं व्रत आहे. समाजासाठी, राष्ट्रासाठी, विश्वासाठी जगणारी ही माणसं, त्याच्यासाठी प्राणी सुद्धा प्राण द्यायला तयार आहेत. मग सांगितलं की यांचा प्राण घ्यायचा नाही, माझं काही झालं तरी चालेल, सोडून देणे, तो विषय सोडून देऊया. सांगायचं तात्पर्य की आमच्या हा संस्कृतीचा विषय किंवा राष्ट्र किंवा कुठलीही गोष्ट जी टिकत असते ते धर्माला धरून वागणारी माणसं जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत समाज टिकत असतो. ज्या दिवशी धर्माला धर्म सोडून वागणारी सगळी माणसं होतील त्यावेळेला समाज नष्ट होईल, प्रलय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही ना काही चांगली माणसं, संत माणसं आहेत म्हणून समाज टिकून आहे. आणखी नाही, या दृष्टीने एक आणखीन उदाहरण आठवलं तेवढं सांगून मी थांबतो. उदाहरण असं आहे, एक राजा होता आणि राजाला शिकारीचा शौक आपल्याला माहितीये. शिकारीला गेला आणि शिकारीला गेला असताना दुपारची वेळ, तहान लागली, सैन्य एकीकडे, राजा एकीकडे, अशी परिस्थिती झाली. आणि राजाने ज्या एका ठिकाणी हिरवळ दिसत होती त्या दिशेने घोड्याला टाच दिली आणि राजा घोड्यावरच बेहोश पडला. घोडा इतका प्रामाणिक की पाण्याच्या दिशेने त्या आश्रमाजवळ आला आणि आश्रमात प्रवेश केल्या केल्या घोडा थांबला आणि थांबल्यामुळं राजा त्या घोड्यावरून खाली पडला. राजा खाली पडल्यानंतर त्या ठिकाणच्या संन्याशांनी झारीमध्ये आणून राजाला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर राजा शुद्धीवर आला आणि इकडे तिकडे पाहायला लागला. आणि राजाला चित्र असं दिसलं की हे संन्याशी अंगावर केवळ लंगोटी आहे, कोणी पद्मासन घालून बसलाय, कोणी झाडावर उलट टांगून घेतलंय, कोणी आणखीन काहीतरी कृती केली, कोणी एकाच हातावर हात उभा करून एकाच पायावर उभा आहे. हे सगळं पाहिल्यानंतर राजा हसायला लागला आणि राजाचं हसणं सुरू झालं आणि ते संपायच्या आत संन्याशांनी हसायला सुरुवात केली. राजाचं हसणं बंद झालं आणि राजाने त्या संन्याशाला विचारलं की महाशय तुम्ही का हसलात? ते म्हणाले, राजा तू हसलास म्हणून, पण दुसरा का हसला हे न कळता हसलं तर त्याला काय म्हणतात? म्हणाले, तुला सांगतो का हसलास ते, आम्ही का हसलो ते सांगतो. मग त्यांनी सांगितलं, राजा 10 मिनिटापूर्वी तू पाण्यासाठी तडफडत होतास आणि जर तुला पाणी मिळालं नसतं तडफडून तुला प्राण सोडावा लागला असता. पण तू ज्यावेळा आश्रमामध्ये आलास आणि खाली पडलास त्यावेळेला तुला पाणी मिळालं. तुला लक्षात येतं का इथं काय आहे ते, खाली काय पडलेलं आहे? म्हणाले, काय नाही, हे दगड आहेत खाली, दगड गोटे आहे. बरं म्हणाले,
आणि हे काय, हे आंब्याचं, चिंचेचे हे सगळे प्रकारचे झाड आहेत. अरे राजा, तुला आता आम्ही दिव्य दृष्टी देतो. दिव्य दृष्टीचा विषय फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तुला दिव्य दृष्टी देतो, पुन्हा एकदा पहा. आणि मग राजाच्या लक्षात आलं, ज्या भूमीवर पडला होता त्या भूमीवर जे खडे दिसत होते ते चिंतामणी होते, आणि ज्या झाडाखाली पडला होता ते झाड चिंचेचं किंवा आंब्याचं नव्हतं, ते कल्पवृक्ष होतं. म्हणून त्या संन्यासांनी सांगितलं, राजा एक मिनिट, संन्यासी सांगितलं, हे राजा, या ठिकाणच्या या खड्याची चिंतामणी झाले आणि या सगळ्या वृक्षाचे कल्पवृक्ष झाले. हे या तपस्व्यांच्या तपस्येचं फळ आहे, आणि म्हणून तुला पाणी मिळालं. हे तपस्या करतात म्हणून समाज टिकून आहे. समाज धर्म, राष्ट्रधर्म जागवणारे संन्यासी, निस्वार्थी रीतीने काम करणारे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्र किंवा समाज टिकत असतो. आणि भारत टिकू नये याच्या पाठीमागे अनेक संस्कृती लयाला गेली, पण भारतीय संस्कृती टिकू नये, ती या संन्यास धर्माच्या आधारावर टिकू नये. आणि म्हणून एका संन्यासाचे चरित्र मी माझ्या परीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच लक्षात घ्या. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज जय जय पसायदान रघुवीर समर्थ, पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जळो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आई. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रने जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजे जो आगी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल धाम बसावो, येणेवरे ज्ञानदेवो सखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर विवेकानंदांचे जीवनातले प्रसंग आपण मांडलेत. खूप छान. म्हणजे ऐकायला अजूनही वाटत होतं की अजूनही पुढे तासभर चाललं असतं तरी श्री रामकृष्णांचं पण ऐकायला मिळालं असतं. रामकृष्ण परमहंस. आता आपण कधीतरी रामकृष्ण परमहंस पण घेऊया. म्हणजे माझी फार आपल्या तोंडून ऐकण्याची माझी इच्छा आहे खूप. शारदा देवी असेल, रामकृष्ण परमहंस असेल, त्यांच्या जीवनातले प्रसंग आपण असं आधेमध्ये घेऊया. आणि ऐन वेळेला अगदी तुम्हाला ऐन वेळेला कधी सांगितलं तरी तुम्ही सेवा स्वीकारायला तयार असता. त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक मी आपल्या रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने, सर्व साधक आणि गुरुजनांच्या वतीने खूप खूप आभार मानते. आणि खूप छान सेवा झाली तुमची, खूपच सुंदर. ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी बोलावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. खरंच म्हणजे आजचं प्रवचन एकदम अप्रतिम झालं. हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनामधले ध्येय, तेजस्वीपणा आणि निडरपणा, शौर्य, ह्या गोष्टी अगदी तुम्ही सहजरित्या जवळून स्पर्श करून आम्हाला समजून सांगितल्या. आणि खरंच की स्वामी विवेकानंद म्हटले ते बघा, गिव्ह मी 100 नचिकेता, आय विल चेंज द वर्ल्ड. खरंच त्यांच्यामध्ये ती वृत्ती होती. आणि ते खरंच आमच्या असेल ना, त्यांनी जग पूर्ण बदलून टाकलं असतं आणि पूर्ण जग हे संतनी केलं असतं. खरंच त्यांच्या विचारातला आजही सलाम आहे. आणि त्यांचे विचार
जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असेच राहणार आहे. आणि खरंच तुम्ही तुमच्या रसाळवाणीतून अगदी आम्हाला मंत्रमुग्ध केलं. ताई म्हणल्याप्रमाणे असं वाटलं वेळ संपूच नाही, पण तरी काय, वेळ काळाच्या आणि वेळेच्या बंधनातून कोणी सुटत नसतं, आपण तरी कसे सुटणार. आणि त्यामुळे वेळेच्या मर्यादेमुळे तुम्ही निर्धारित वेळेमध्ये एकदम सुंदर आणि उत्तम प्रवचन सेवा दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हालाही लाभ मिळाला, आमचं हे भाग्य आहे. आणि रघुनाथ फाउंडेशनचे तर खरंच आम्ही आभारी, आम्हाला रोज रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, अनुभवायला मिळतात.